नमस्कार मित्रांनो, तुम्ही नेहमी असाच भरभरून सपोर्ट करत राहता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आज आपण तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू पाहणार आहोत. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की माया ही मीराबद्दल उलटसुलट बोलत असते. कालच्या भागात आपण बघितलं हे की मीरा हे ऐकते आणि तिला वाईट वाटतं. तेव्हा अथर्व बोलतो की तू तुझं काम कर. मायावर तो चिडतो. तेव्हा माया पुन्हा पुन्हा बोलतच असते. तेव्हा अथर्व उठून चिडतो की मीराबद्दल बोलायची लायकी नाही आहे तुझी. मंजिरीला फक्त बघायचं असतं की अथर्वला खरंच बरं वाटतं आहे की नाही. पण अथर्व चिडून उठतो तेव्हा त्याची एनर्जी पुन्हा ड्रेन होते आणि तो थोडा थकल्यासारखा होतो. पटकन मीरा पळत येते आणि अंबिकाही तिथे येते. तेव्हा अथर्वला मीरा बोलते की सावकाश सावकाश. वेदाचे बाबा, हळू, काय होतं आहे तुम्हाला? तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की अथर्वला तर खरंच बरं नाही आहे. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मी तुला म्हणाले होते ना त्यांना बेडरूममध्ये जेवण दे म्हणून. मीरा बोलते की वेदाचे बाबा असं का करतात? मी तुम्हाला म्हणाले होते ना की बेडरूममध्ये जेवा म्हणून. मंजिरी हे सगळं बघतच असते. अंबिका मनात विचार करते की नाही, काहीतरी करावंच लागेल. तेव्हा अंबिका टिचकी वाजवते आणि आवाज आवाज देते की अथर्व, असं विचारते. अथर्व शॉक होऊन इकडे तिकडे बघायला लागतो. अथर्वला अंबिकाचा आवाज ऐकायला येत असतो. अंबिका बोलते की अथर्व, ऐका माझं, बेडरूममध्ये जा. मीराला बरं वाटतं की अंबिकाचा आवाज अथर्वला आता येत असतो. अथर्व मीराकडे बघतो. मीरा त्याच्याकडे बघून स्माईल करते. अथर्व पुन्हा अंबिकाच्या आवाजाच्या दिशेने तिच्याकडे बघत असतो. त्याला ती दिसत नसते पण तिचा आवाज ऐकायला येत असतो. अथर्व अंबिकाचा आवाज ऐकून शॉक असतो. अंबिका बोलते की मीरा, अगं त्यांना बेडरूममध्ये घेऊन जा, त्यांना त्रास होतो आहे. मंजिरीला हे सगळं कळत असतं आणि बाकीच्यांना तर काहीही माहीत नसतं. ते आपल्या जेवणामध्ये गुंग असतात. अंबिका बोलते की प्लीज जा. तेव्हा मीराही बोलते की चला वेदाचे बाबा. अथर्व आपल्या खोलीत असतो. तो शॉक असतो. अंबिका त्याच्या जवळ बसलेली असते. अंबिका बोलते की अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो की अंबिका बोलते की सॉरी अथर्व, मी इतके दिवस तुम्हाला माझा आवाज ऐकू दिला नाही. खरं तर पंचमहाभूतांची शक्ती मिळाल्यानंतर माझा आवाज तुम्हाला ऐकू येणं हे माझ्या हातात होतं. पण मी स्वतःला थांबवलं, कारण मला वाटलं की मी इथेच आहे, तुमच्या जवळ आहे. हे जर तुम्हाला कळलं ना तर तुमच्या वेदना अजून वाढतील. म्हणून मी स्वतःलाच मनाला आवरलं. या सगळ्यात तुमच्या मनाची घालमेल मी नाही समजू शकले. सॉरी, खरंच सॉरी. अथर्वच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असतात. अंबिका बोलते की अथर्व प्लीज, तुम्ही रडू नका ना. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला रडायला आलं की मला अजून जास्त रडू येतं. तेव्हा अथर्वच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि अंबिकाच्याही चेहऱ्यावर स्माईल येते. अथर्व डोळे पुसतो आणि बोलतो की अंबिका, तू कायम माझ्या आसपास होतीस. किती वेळा मला तुझी आठवण यायची. मी तुला हाका मारायचो. मला कायम असं वाटायचं की तू मला सोडून कधीच जाऊ शकत नाहीस, कधीच नाही. आणि ते खरं ठरलं. तू होतीस माझ्या आजूबाजूला आणि ते मला कधी जाणवलं पण नाही. मला माफ कर अंबिका, मला माफ कर. तुला नाही वाचवू शकलो. जेव्हा तुला सगळ्यात जास्त माझी गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत भांडून निघून गेलो. जर मी तुझ्याशी भांडलो नसतं तर असा निघून गेलो नसतं. अथर्व रडत असतो आणि अंबिका त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. अथर्व बोलतो की याला मी जबाबदार आहे, फक्त मी. अंबिका त्याला सांगत असते की अथर्व, तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. जे घडलं ते आपल्या हातात नव्हतं, ही नियती होती. अथर्व बोलतो की नाही, ही नियती नव्हती. मंजिरीने तुला मारलंय. अंबिका बोलते की ही नियतीच होती अथर्व. जर हे घडलं नसतं तर मीरा तुमच्या आयुष्यात आली नसती, या घरात आली नसती. आपल्यालाही वाटत असतं की आपल्या नशिबात हेच आहे, तुम्ही, मी आणि आपली वेदा. पण नाही, देवी आईने आपल्या नशिबात मोठं कार्य लिहिलं होतं. आपला संसार या युद्धाची सुरुवात होती फक्त, आणि आता त्याचा शेवटही आपल्यालाच करायचा आहे. तेव्हा ते दोघंही फ्लॅशबॅकमध्ये जातात आणि अथर्वला सगळं आठवत असतं की त्यावेळेला काय झालं होतं. तेवढ्यात मीरा खोलीत येते. ती थोडी थांबते त्या दोघांना बघून आणि बोलते की ताई. तेव्हा ते दोघं लगेच पटकन सावध होतात. अंबिका डोळे पुसते आणि अथर्वही डोळे पुसतो. मीरा बोलते की ताई, बाबांनी आपल्या दोघींना बोलावलंय भेटायला. मग मीरा बोलते की वेदाचे बाबा, तुम्ही खोलीतच थांबा. जे काही होईल ना मी तुम्हाला आल्यावर सांगेल. अथर्व मान हलवून हो बोलतो. अंबिका बोलते की हो अथर्व, तुम्ही काळजी घ्या. मीरा बोलते की आपण लगेच जाऊया ताई. बाबांनी बोलवले म्हणजे मंजिरीला पिंजऱ्यापर्यंत आणण्याचा मार्ग कळाला असेल. तेव्हा अंबिकाही बोलते की हो, मंजिरीची मृत्यूची घटका समजली असेल आता बाबांना. मीरा बोलते की हो, पण मी त्याच क्षणाची वाट बघते की ती पिंजऱ्यात कधी कैद होईल आणि स्वतःच्या जीवासाठी लाचार होऊन विवळताना मला तिला बघायचे. इकडे मंजिरी तिच्या खोलीत असते. तिचा डोळा थोडा लागतो आणि तिला स्वप्न पडत असतं की की ती त्या पिंजऱ्यात अडकली आहे. ती रडते आणि
न बाहेर येण्याचा प्रयत्न करत तडफडते. मंजिरीचे डोळे उघडतात. मंजिरी बोलते की हे काय होतं? हे स्वप्न होतं? हा संकेत होता? नाही नाही, हे स्वप्न नव्हतं, हा संकेत होता. तशीच मंजिरी उठून पहिले त्या कपाटात अस्थी आहेत का बघते. तिला त्यावेळेस दिसतात त्या अस्थी. मंजिरी मनात विचार करते की अस्थी तर इथेच आहेत. मी मीरावर विश्वास ठेवून चूक तर नाही ना केली. नाही, मला बघावं लागेल हे स्वप्न का पडलं ते. अंबिका आणि मीरा शिवनाथला भेटायला बाहेर आलेले असतात. शिवनाथ त्यांना सांगतो की राधा आणि मीरा, उद्या मध्यरात्री 12 वाजता ग्रहांचा एक अपूर्व योग घडणार आहे आणि हा योग काही क्षणांसाठीच असणार आहे. त्यावेळी मंजिरीला आपल्याला पिंजऱ्याजवळ आणणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी मंजिरीच्या अंगात असलेल्या सगळ्या मायावी शक्ती निष्क्रिय झालेल्या असायला हव्या, नाहीतर आपला पिंजरा तिला रोखू शकणार नाही. मीरा शंकेने विचारते की बाबा, पण हे कसं शक्य आहे? शिवनाथ बोलतो की शक्य आहे. एक विशिष्ट रसायन तिच्या अंगात गेलं तर काही काळासाठी तिच्या सगळ्या शक्ती निष्क्रिय होतील. हा उपाय फक्त उद्या मध्यरात्रीच घडू शकतो. त्याआधीही नाही आणि त्यानंतरही नाही. ते द्रव्य तयार करण्याची जबाबदारी माझी, पण ते तिच्या शरीरात भिनेल ही जबाबदारी तुमची. मीरा लगेच बोलते की बाबा, हे कार्य मी करेल. मंजिरीच्या शरीरातल्या सगळ्या शक्तींना निष्क्रिय करण्याची जबाबदारी माझी. तिघेही एकमेकांकडे बघून स्माईल करतात. मंजिरी चिडचिड करत अथर्वच्या खोलीत येते आणि आवाज देत असते की मीरा मीरा. अथर्व तिथेच बेडवर असतो. तेव्हा मंजिरी अथर्व जवळ येते आणि बोलते की मीरा कुठे? तेव्हा अथर्व बोलतो की नाही येते खोलीत. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ, माझ्यासोबत खेळ खेळू नका. माझ्यासोबत जर खेळ खेळणार ना आणि माझ्यासोबत खोटं बोलणार ना तर तुमचा खेळ संपलाच असं समज. मी चेटकीन. विसरलात तुम्ही? विसरलात वाटतं. आता माझा राग बघच. मंजिरी तिथून जाते. अथर्व बोलतो की ही मीराला का शोधते? तेव्हा अथर्व आवाज देतो की मंजिरी. अथर्व पुढे चालत येतो. अथर्व बाहेर येऊन बोलतो की मंजिरी थांब, ऐक माझं, थांब. तेव्हा तो बोलतो की हे बघ, तुला वाटतं तसं काहीच नाही आहे. तुझा गैरसमज झाला आहे. तुला माहिती आहे ना आमचा निर्णय घेऊन झाला आहे. मंजिरी बोलते की मूर्ख वाटते मी तुम्हाला? गंमत वाटते ही सगळी? आता मी तुम्हाला दाखवते खरी मंजिरी काय आहे ते. तेवढं तिथे मीरा येते. तेव्हा अथर्व बोलतो की ही बघ, इथेच आहे मीरा. तेव्हा मंजिरी बोलते की हे सगळं संपलंय मीरा. आज तुझ्यामुळे एका लहान निष्पाप मुलीचा जीव जाणार आहे, कळलं? हे ऐकून अथर्व खूप चिडतो आणि चिडून मंजिरीजवळ येऊन बोलतो की मंजिरी, जर वेदाला काही झालं ना तर लक्षात ठेव. तेव्हा मीरा त्याला सावरते आणि बोलते की तुम्ही शांत राहा प्लीज, मी बोलते तिच्याशी. मीरा बोलते की मंजिरी, आणि तुला माहिती आहे ना तुझा गैरसमज झालेत, पण तुझे गैरसमज दूर करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. मीरा बोलते की मला तातडीने तुझी मदत हवी आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, काय बोलतेस तू? आपल्याला हिच्या मदतीची काय गरज आहे? तेव्हा मीरा अथर्वला काहीतरी खुणवते. मीरा मंजिरीला बोलते की चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मंजिरीचा हात धरून तू निघून जाते. नर्मदा हे सगळं गुपचूप ऐकत असते. मंजिरी आणि मीरा गेल्यावर नर्मदा मनाशी बोलते की हे काय बघते मी? कालपर्यंत एकमेकींचा जीव घ्यायला निघालेल्या या कमळा बकुळा आता एकमेकींचा हात धरून जत्रेला गेल्या की काय? नर्मदा बोलते की कठीण आहे बुवा. या घरामध्ये काय चाललं आहे ना देव जाणे. इकडे मीरा मंजिरीला तिच्या खोलीत घेऊन येते आणि तेव्हा मंजिरी बोलते की काय आहे? तेव्हा मीरा पटकन दरवाजा लावते आणि मंजिरीला बोलते की बघ, मी खूप मोठ्या संकटात अडकली आहे. माझं नशीब इतकं वाईट आहे की मला माझ्या शत्रूकडून मदत घ्यावी लागते. तेव्हा मंजिरी बोलते की स्पष्ट बोल. मीरा बोलते की मी बाबांना भेटायला गेले होते. बाबांचं आणि अंबिकाताईचं असं म्हणणं आहे की मी गर्भधारणा करायला नको, कारण माझा जीव गेला तर त्यांना चालणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते आणि वेदाचा गेलेला चालेल? तेव्हा मीरा बोलते की नाही, मला नाही चालणार. वेदाच्या जीवापेक्षा माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही आहे. माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी वेदाच्या जीवाला काहीच होऊ देणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते की प्रश्न संपलाच मग. तेव्हा मीरा बोलते की नाही, मला एक भीती आहे. मंजिरी बोलते की काय? तेव्हा मीरा बोलते की बाबांनी आणि ताईंनी त्यांच्या शक्तीने काही केलं तर? तेव्हा मंजिरी बोलते की तू अजिबात काळजी करू नकोस मीरा. ते करू शकतात आणि मी काय करू शकता ना हे मला माहिती आहे. तेव्हा मंजिरीला हे खरं वाटतं. मंजिरी मीराला जवळ घेते, तिला मिठी मारते आणि ती खूप खुश असते. मीराचा हेतू साध्य झालेला असतो म्हणून मीराही खुश असते. इकडे नर्मदा दामोदरला बोलते की हात धरा माझा. नर्मदा माया आणि अजितला सांगत असते की असं हात धरून दोघी चालल्या होत्या, एकदम सख्या असल्यासारखं. तेव्हा अजित बोलतो की मॉम, नक्की कसा हात धरला होता त्यांनी? असा धरला होता की तसा धरला होता? तेव्हा नर्मदा बोलते की एक देईन ना, महत्त्वाचं काय आहे? तेव्हा दामोदर बोलतो की अजित, राहू द्यायचं ना, किती वर्षांनी आम्ही असा एकमेकांचा हात धरून फिरलो असतो. तेव्हा नर्मदा बोलते की काय चाललंय? मी काय बोलते, तुम्ही काय बोलतायत? तेव्हा माया बोलते की नाही, हे कसं शक्य आहे? काही स्टोरी बनवू नका तुम्ही. तेव्हा नर्मदा बोलते
बोलते की स्टोरी मी कशाला स्टोरी बनवू. आणि हे बघ माया, एक लक्षात ठेव, जिथे माझा फायदा नसतो ना तिथे मी खोट्या स्टोऱ्या बनवत नाही आणि तुझ्याशी खोटं बोलण्याचं मला काही एक इंटरेस्ट नाही. तेव्हा दामोदर बोलतो की तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं का त्या दोघींना. नर्मदा बोलते की नाही, भाड्याने डोळे आणले होते. तेव्हा अजित हसायला लागतो. नर्मदा बोलते की देईन ना एक तुझ्या अशी. माया बोलते की थांबा, पण मंजिरी मॅडमवर आता विश्वास ठेवून चालणार नाही. इकडे मंजिरी मीराला बोलत असते की मीरा, खूप भोळी आहेस गं तू. तुला खरं सांगू, या माणसांचे नाते आणि या भावना यामध्ये मला कधीच रस नव्हता आणि नसेलही. मी जर एक मनुष्यामध्ये जन्माला आलेली असती ना तर तुझ्यासारखाच मनुष्य व्हायला मला खूप आवडलं असतं. मंजिरी बोलते की असो, कौतुक पुरे. हे बघ मीरा, तुला कधीही माझी गरज लागली ना तर मला फक्त हाक मार, कारण माझ्या शक्तीपुढे तुझ्या बापाच्या आणि अंबिकाच्या शक्तीचा टिकाव लागणार नाही. इकडे मंजिरी तिची खुश असते आणि मीरा आतून तिची खुश असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, हा जो एपिसोड रिव्ह्यू आहेत ना ते हा जसे मालिकेमध्ये घडतो तसंच तुम्हाला सांगण्यात येतो. यामध्ये कोणतीही स्वतःची मनाची स्टोरी जोडलेली नाही आहे. जर तुम्हाला हे असेच रिव्ह्यू आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. आणि तुम्ही 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. असंच या चॅनलला प्रेम देत राहा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.